तर पुण्यामध्ये आपण पाहतोय काँग्रेसच्या महिला कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत। संभाजी भिडे यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे। संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात येत आहे। तर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या या संभाजी भिडे यांच्या विरोधामध्ये चांगल्याच आक्रमक बनलेले आहेत। वटपौर्णिमेला जाण्यासंदर्भात संभाजी भिडे यांनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या त्याचबरोबर इतरही कार्यकर्ते चांगलेच आक्रमक बनले आहेत। पुण्यामधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या या ठिकाणी आक्रमक बनलेल्या आहेत आणि संभाजी भिडे यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या भिडे यांच्या विरोधामध्ये चांगल्याच आक्रमक बनल्या। पुण्याच्या पडक्या चौकामध्ये काँग्रेसचं आंदोलन जे आहे सुरू आहे। संभाजी भिडे यांनी वारी ज्यावेळेस पुण्यामध्ये आलेली होती त्यावेळेस त्या वक्तव्याच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक ठरलेले आहेत। संभाजी भिडे यांच्या पुतळा चपलांचा मार जो आहे त्या ठिकाणी महिला काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे आणि त्याचबरोबर मिशी जी आहे ती सुद्धा छात्रीच्या तयार करण्यात आलेली आहे। मात्र संभाजी भिडे यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देत संभाजी भिडे यांच्यावरती कारवाई जी आहे त्या अशा पद्धतीची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी केली जाते। संभाजी भिडे यांनी महिलांच्या बाबत त्याचबरोबर मिळालेलं स्वातंत्र्य जे आहे ते दळबद्र आहे अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते केलं होतं। त्या वक्तव्याच्या विरोधामध्ये संभाजी भिडे यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी काँग्रेसची आहे आणि काँग्रेस महिला कार्यकर्त्या त्याचबरोबर आपण पाहतो की कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी चपलांचा मार जो आहे त्यांच्या ठिकाणी फोटोला देण्यात आलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी करत संभाजी भिडे यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी जी आहे त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या या ठिकाणी चांगल्याच आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतात। काँग्रेसच्या कार्यकर्त्या बोलताना आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। कशामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते असं वाटतंय का?